यांचा आहे आणि काल्याच्या प्रसंगातील आहे. आता काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर चरित्र ते गोकुळात त्या ठिकाणी जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करायचा, आचरण करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्या ज्या वेळेला या धर्मावर ग्लानी येते, संकट येते ना महाराज, त्या त्या वेळेला माझा जगाचा मालक अवतार घेत असतो बर का. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म अंबरुसीसाठी जन्म सोसिले. म्हणून ज्या ज्या वेळेला या धर्मावर ग्लानी येते, संकट येते ना महाराज, त्या त्या वेळेला माझा जगाचा मालक अवतार घेत असतो. आणि पाप वाढल्याच्या नंतर सर्वात दुःख, जास्त दुःख कोणाला होत असेल तर ते माझ्या पृथ्वी मातेला होते, नाही का. रडायला लागली हो पृथ्वी माता, महिला मंडळ रडायला लागली. आणि रडत रडत त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे आली आणि ब्रह्मदेवाला सांगू लागली, ओ ब्रह्मदेवा, पापी जय भक्त दैते जय मातली, धरणीसी झाले ओझे त्यांचे. ओ ब्रह्मदेवा, दंत वक्र शिशुपाल यांचा सुळसुळाट या पृथ्वीवर झाला. कोणी यज्ञ करत नाही, कोणी त्या ठिकाणी भजन करत नाही, कोणी कीर्तन करत नाही, एवढं पाप या ठिकाणी वाढलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतो, अगं पृथ्वी माते, अगं हे खातं माझ्याकडे नाही ग, अगं हे भगवान विष्णूकडे आहे. मग सर्व लोक त्या ठिकाणी देवलोक एकत्र आले आणि भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूची स्तुती करू लागले. नारायण 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 नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण 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 नारायण
विष्णूची भगवान विष्णू म्हटले अजिबात काळजी करू नका आणि लगेच आकाशाचे वाणी सांगे सकळाशे परमानशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान बोलू नका, शांत चित्ताने करा काय करायचं तर बरं का. विठ्ठल विठ्ठल हो. कंसाची त्या ठिकाणी लाडकी बहीण वसुदेवाला देण्यात आली महाराज नाही का. आणि मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी मिरवणूक चालली आणि आकाशवाणी झाली आणि सांगितलं हे कंसा, अरे ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटात मिरवणूक घेऊन चाललास ना रे, त्या बहिणीच्या पोटी आठवा येणारा पोरग तुला मारणार आहे नाही का. आता हे कळाल्यानंतर महिला मंडळीकडे लक्ष द्या. आता बहिणीचं पोरग आपल्याला मारणार आहे हे कळाल्याच्या नंतर भाऊ का पैठणी घेईल का हो? हा, बहिणीला पैठणी घेईल का? मग घेऊनी या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेव, घेऊनी या खडग माराया धावला. मारायला चालला त्या ठिकाणी कंस नाही का हो. वसुदेवानं हात धरला. अरे वेडा झाला का काय? अरे महिलेचं त्या ठिकाणी महिलेला मारू नको, ब्रह्म पातक लागेल वेड्या. अरे हिच्या येणाऱ्या पोटी तुला आठवा मारणार आहे. हिनं काय केलं नाही का. हा, ठरल्याप्रमाणे महाराज त्या ठिकाणी कारागृहामध्ये टाकण्यात आलं बरं का. हा, आणि पहिली मुलगी झाली महाराज. आणि मुलगी झाल्याच्या नंतर ठरल्याप्रमाणे वसुदेवानं ती मुलगी कंसाकडे आणून दिली नाही का. हा, पण कंसाने विचार केला मला तर आठवा मारणार आहे नाही का. पण सांगितलं ए कंसा, अरे वेडा झाला का काय? अरे इकून मोजलं तर इकून आठवा येतो, इकून मोजलं तर इकून आठवा येतो नाही का. हा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. वेड्यासारखं करू नको. मग पहिलाही मारला त्या ठिकाणी, दुसराही मारला, तिसराही मारला, चौथा मारला, पाचवा मारला, सहावा मारला आणि सातवा जो गर्भ योग मायेने ती आश्चर्य करे ती जगा माझे विठ्ठल विठ्ठल. आणि आता त्या ठिकाणी आठव्याची तयारी सुरू झाली महाराज. अहो, एखादी मायमाऊली जर गर्भवती असेल ना, महिला मंडळ तुम्हाला माहित असेल, एखादी मायमाऊली जर त्या ठिकाणी गर्भवती असेल तर त्या मायमाऊलीचा चेहरा खूप सुंदर दिसतो गोरख महाराज बरं का. हा, कारण त्या गर्भाचं तेच त्या मायमाऊलीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं बरं का. हा, माझा प्रश्न आहे हो तुमच्याकडं, एखादं शंभर पोरग जर त्या ठिकाणी जन्माला यायला लागलं तर ती मायमाऊली एवढी सुंदर दिसते नाही का. अहो, साक्षात ज्या मायमाऊलीच्या गर्भामध्ये माझा जगाचा मालक आहे ती मायमाऊली किती सुंदर दिसत असेल महाराज नाही का. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतासे. एवढा सुंदर दिसायला लागला महाराज चेहरा, एवढा सुंदर दिसायला लागला ना काय सांगा तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. आणि आता आठव्याची तयारी त्या ठिकाणी सुरू झाली महाराज. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्म घ्यायचा आहे आपल्याला. त्या अगोदर भगवान परमात्म्याचं आपल्याला सर्वांनी स्वागत करायचं बरं का, सर्वांनी भजन करायचं. हा, सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण, सर्वांनी भजन करा. सुस्वागतम
त्या ठिकाणी माझा जगाचा मालक प्रगट झाला. 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि आईला सांगू लागली, आई अजिबात काळजी करायची नाही, फक्त एक काम करायचं, मला इथं न ठेवता मला कोठे घेऊन जायचं, नंदाच्या घराला माझ्या ठरल्याप्रमाणे महाराज वसुदेवाने त्या ठिकाणी टोपरीमध्ये टाकलं आणि भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी उचलला कमलापती हो पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, उचलला कमलापती पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, उचलला कमलापती पायाची बंधने गळती, उचलल्याबरोबर त्या ठिकाणी जे काही सर्व जे बंधने होती महाराज त्या ठिकाणी गळून पडली. आणि भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी गोकुळामध्ये, तुम्ही इकडे लक्ष द्या, नाही बांधलं तर बांधू द्या त्याला, फक्त तुम्ही इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सोडलं महाराज आणि माईला घेऊन आले. 8वा जन्मल्यामुळे मात्र या ठिकाणी कंस महाराज धावतच गेला आणि धावत गेला त्याबरोबर त्या ठिकाणी देवकी माता म्हटली, अरे दादा, अरे पोरग नसून पोरगी आहे रे, पण मरणाच्या भीतीमुळे जिथे 6 मारले तिला इथं तिथे हिलाही सुद्धा मारणार महाराज. जसा मारणार ना महाराज तशी त्या ठिकाणी ती माया सटकली आणि आकाशवाणी झाली आणि सांगितलं, ए कंसा, अरे तू काय मला मारणार आहे रे, मला मारण्याच्या अगोदर केव्हाच तुला मारणारा जन्माला आला नाही का, काळजीच करू नको तू. एकीकडे मात्र त्या ठिकाणी दुःख आहे आणि एकीकडे मात्र त्या ठिकाणी आनंद आहे नाही का. प्रत्येक गवळण त्या ठिकाणी गवळणीला सांगू लागली, गवळण म्हणती,
तुम्हाला गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्व त्या ठिकाणी कोणी वस्त्रदान देते, कोणी गोदान देते. आनंदी आनंद महाराज त्या ठिकाणी आहे गोकुळामध्ये. प्रत्येक गवळण त्या ठिकाणी गवळणीला सांगू लागली, गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. आनंदी आनंद आहे. एकीकडे मात्र त्या ठिकाणी फार दुःख आहे बरं का. आणि दुःख असल्यामुळे त्या ठिकाणी कंसानं मीटिंग भरवली. आणि मीटिंगीत सांगितलं, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल, ऐका हो, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला मी अर्ध राज्य बक्षीस देईल, नाही का. पहिला विडा उचलला महाराज त्या ठिकाणी पुतणीनं बरं का. पुतना आली म्हणे, दादा अरे ते हातभर पोरग मारण्यासाठी तुला अर्ध राज्य बक्षीस द्यायची काय गरज आहे रे. चाल ना, तुझं हे काम मी फुकट करून देते, मोफत करून देते, नाही का. उचलला महाराज त्या ठिकाणी पुतणीला वेडा आणि गेली महाराज त्या ठिकाणी गोकुळात. आणि यशोदेला सांगू लागले, यशोदे अगं मुलगा झाला ग, सांगितलं नाही तू. यशोदा म्हणली, अगं घाई गडबडीत राहिलं विसरून, काय सांगाव, कोणाला सांगाव, तू खूप गडबड होती ग. कुठे तुझा पोरगा. अगं खूप रडत होता, आता झोपी घातलं. त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हणतो, किती माझी आई भोळी आहे हो. माझं पहिलं त्या ठिकाणी बवणीचं गिराईक परत पाठवा लागली. किती भोळी आहे, किती भोळी आहे. म्हणून गिराईक त्या ठिकाणी दुकानदार लोक आपलं बवणीचं गिराईक कधीच परत करत नाहीत बाबा, नाही का. पहिलं गिराईक. रिसोर्टच्या बाजारात एक मायमावशी वांगी विकत होती. गोरख महाराज टोपलं भर वांगे होते, नेले तिने त्या बाजारामध्ये. एक माणूस गेला आणि सांगू लागला, मावशी काय किलो दिले वांगे. ती म्हणे 30 रुपये किलो दिले. अगं म्हणे बरोबर लाव ग, काल्याचं कीर्तन आहे आमच्या गावात, महाराज लोक आले आमच्या घरी, मसाल्याचं वांग करायचं. मावशी म्हटली, नाही रे 30 रुपये लागतील गड्या, आणि लय जर वाटत असेल तर 2 रुपये कमी करते, 27 लागतील. हा म्हटलं, अगं 25 लावणार. नाही दादा, याचं चालू होतं 25 आणि तिचं चालू होतं 27. शेवटी ती माय मावशी म्हणे, बाबा तुला मला वांग्याची इकायचे नाही. मग हा बोलायला थोडा हुशार होता. हा म्हणे, का ग वेड्यासारखं करू नको. अगं माझ्या हाताने त्या ठिकाणी तू वांगे गिराईक बवणी करून बघ, तुझ्या टोपल्या संध्याकाळपर्यंत एकही वांग शिल्लक राहणार नाही बाबा. ती मावशी म्हणे, काय काय तुझ्या हातात अशी काय जादू आहे रे. तो म्हटला, अगं माझ्या वडिलाची 100 एकर जमीन हाताने गमवली ग, तुझे टोपलं भर वांगे काय घेऊन बसली तू, नाही का. म्हणून बवणीचं गिराईक दुकानदार लोक त्या ठिकाणी परत करत नाही. जे जे असतील ते देऊन टाक बाबांचा आहे तिकडे, नाही का. विठ्ठल विठ्ठल आतमध्ये जाते महाराज आणि भगवान परमात्म्याला उचलते. उचलल्याबरोबर भगवान परमात्मा त्या ठिकाणी दूधही पितो, विषही पितो. आणि ज्या वेळेस पंचप्राण ओरडायला लागतो ना महाराज, त्यावेळेस त्या ठिकाणी पुतना ओरडायला लागते, हे देवा अरे सोड मला, हे कृष्ण अरे सोड मला. देव म्हटला, अगं पुतणे पहिलाच मी कोणाला धरत नाही, पहिलाच मी कोणाला धरत नाही, आणि धरलं एकदा की मरेपर्यंत सोडत नाही, नाही का. असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी राक्षस मारले, सर्व राक्षस त्या ठिकाणी मारले. आणि भगवान परमात्मा आता त्या ठिकाणी रांगायला लागले. त्याचं वर्णन माझे नामदेव महाराज करतात. तळवे तळ हात टेकीत डावे गुडघ्याने रांगत. रांगायला लागले भगवान परमात्मा. रांगत असताना त्या ठिकाणी चालायला लागले महाराज. आणि चालायला लागल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले. सर्व सवंगड्याला त्या ठिकाणी एकत्र केलं. म्हणे, का रे गोकुळामध्ये एवढं दही दूध तूप सगळं असताना तुम्ही एवढे वाळून काय गेले. त्यातला एक बोलायला हुशार होता, नाही का. तो म्हणे, देवा
अरे सगळं दूध त्या ठिकाणी डेअरीला जाते रे, या डेअरीला काहीच राहत नाही, हा काहीच राहत नाही. मग त्या ठिकाणी जगाचा मालक भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा तुम्हाला जर खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक काम करा, माझ्या सोबत चला, अभंगाचं जीवन जगत असताना माणसाने त्या ठिकाणी दोनच व्यक्ती बरोबर गेलं पाहिजे, एक तर देवा बरोबर जा, याला तरी यारे लागे, नाही तर संता बरोबर तरी जा, नाही का. माझी कानोपात्रा होती हो, संताचं ऐकून पंढरपूरला गेली तर एका वेश्येच्या मुलगीला महाराज त्या ठिकाणी मंदिरात जागा भेटली, नाही का. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाले, कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिले, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्री हरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वेश्येची मुलगी होती महाराज त्या ठिकाणी कानोपात्रा. पंढरपूरला गेली, कीर्तन ज्ञानोबा तुकोबरायचं कीर्तन ऐकून गेली, नाही का. आणि त्या कीर्तनात त्या ठिकाणी कीर्तनकार सांगत होता, माझा जगाचा मालक खूप सुंदर आहे, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, हे मकराकार, रूप सावळे सुकुमार, खूप सुंदर आहे हो माझा जगाचा मालक, असा कीर्तनकार त्या ठिकाणी सांगत होता. राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लो
चंदनाची उटी. खूप सुंदर आहे माझा जगाचा मला काय सांगावं तुम्हाला. पहिला पहिला नंदाचा नंदन पहिला नंदाचा नंदन पहिला नंदाचा नंदन पहिला पहिला नंदाचा पहिला पहिला नंदाचा नंदन तेने वेदियेले मन तेने वेदियेले मन मन तेने वेदियेले विठ्ठल विठ्ठल. खूप सुंदर आहे जगाचा मालक असं त्या ठिकाणी कीर्तनात चाललं महाराज. त्या पोरीला वाटायचं मी सुंदर आहे माझ्यापेक्षा सुंदर असेल. त्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकून ती कानोपात्रा गेली हो महाराज पंढरपूरला. हा पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज ती पोरगी गेली. जगाचा मालक त्या पोरीनं पाहिला आणि सांगू लागली. कीर्तनकार तर लय सांगत होता कीर्तनात राजस सुकुमार आहे मदनाचा पुतळा आहे नाही का देव तर काळा आहे. बरं म्हणे आता आले तर दर्शन करून जाते. त्या ठिकाणी दर्शन करायला गेली हो ती कानोपात्रा. जगाच्या मालकाच्या त्या ठिकाणी गेली ना हो. तिनं मस्तक नाही ठेवलं महाराज त्या जगाच्या मालकाच्या चरणावर. 2 बोट हळूच जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवले. जसे ते कानोपात्रेचे सुंदर बोट त्या ठिकाणी देवाच्या चरणावर पडले ना हो देवाच्या पायाला खड्डाच पडला नाही का. अजून सुद्धा पंढरपूरच्या मालकाच्या चरणावर खड्डा आहे महाराज नाही का. मग ती पोरगी घरी नाही आली भजन करायला लागली हो. गळ्यामध्ये विणा घेतला हातामध्ये चिपड्या घेतल्या आणि पायामध्ये घुंगर बांधले आणि नाचायला लागली भजन करायला लागली. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सुंदर भजन करायला लागली होती कानोपात्रा त्या मंदिरामध्ये. तिचं नाचणं तिचं दिसणं लोकांना आवडू लागलं. काय मुलगी नाचते काय मुलगी गाते. पंढरपूर हे त्या ठिकाणी पूर्वीच्या काळात
कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं. तो बिदरचा बादशाह कर वसूल करायला आला. त्यानं ती नाचणारी पोरगी पाहिली. म्हणे काय मुलगी नाचते, काय मुलगी गाते, कोणाची मुलगी आहे? म्हणे वेश्येची मुलगी आहे. वेश्येची मुलगी आहे, मग इथं नाचून काय भेटणार आहे तिला, नाही का? आपल्या दरबारात घेऊन चला तिला, आपण तिला पैसे देऊ, पट्ट राणी बनू, नाही का? हा, लोक म्हटले राजेसाहेब येणार नाही. अहो येणार नाही, राजाचा आदेश पकडून घेऊन या त्या पोरीला. ही बातमी त्या कान्होपात्रेच्या कानावर पडली. हो, पकडणारे मागे पोरगी पुढे, पकडणारे मागे पोरगी पुढे, पळत पळत ती कान्होपात्रा गेली. हो, आणि पंढरपूरच्या जगाच्या मालकाच्या चरणावर त्या कान्होपात्रेनं आपला प्राण त्या ठिकाणी सोडून दिला. महाराज, सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी गोळा झाले. काही ब्राह्मण म्हणत या पोरीनं देवाला पाठवलं, देवाचा अभिषेक करा. काही ब्राह्मण म्हणत या पोरीला फेकून द्या. काही ब्राह्मण म्हणत तिची माती वाळवंटात करा. मग एक पूर्वी अनंत नावाचे शास्त्री होते. ते अनंत नावाचे शास्त्री आले. म्हणे काय झालं? अहो या पोरीनं देवाच्या पायावर जीव दिला. हे ब्राह्मण म्हणतात तिला फेकून द्या, ते ब्राह्मण म्हणतात तिची माती वाळवंटात करा. ते अनंत नावाचे शास्त्री म्हणतात अजिबात भांडण करू नका. एक रात्रभर हे प्रेत मंदिरात ठेवा. या प्रेताशेजारी मी झोपतो आणि देव जे मला सांगतो ना ते मी करतो. पूर्वीच्या काळी साधूला देव बोलायचे, नाही का? हा, ठेवलं महाराज ते मधल्या गाभाऱ्यामध्ये ते प्रेत ठेवलं. ते अनंत नावाचे शास्त्री शेजारी झोपले. आणि ऐका हो मायबाप, रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंताने त्या झोपलेल्या अनंताला आवाज दिला. हे अनंता, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगितसे अनंता, पाहे पाहे कान्होपात्रा पवित्रा. हे अनंता, अरे या मुलीसारखी पवित्र वस्तू या जगात नाही रे अनंता. या मुलीची माती माझ्या उजव्या हाताला कर. केली महाराज, त्या मुलीची माती उजव्या हाताला केली. आणि तुमच्या माझ्यापैकी देवाच्या दर्शनाला आपण जर दर्शन बारीत लागून गेलो ना, हो, पहिलं कपाळ त्या ठिकाणी कोणाच्या चरणावर ठेवावं लागतं? कान्होपात्रेच्या. आपण विचारू त्या कान्होपात्रेला, का ग कान्होपात्रे, अगं आम्ही तर त्या देवाच्या दर्शनाला येतो ग, मग तुझं दर्शन आधी का? तर ती 16.5 वर्षाची कान्होपात्रा तुम्हाला आम्हाला सांगेल. अहो ज्ञानोबराय तुकोबरायची दिंडी माझ्या गावात आली होती. हा, त्यांचं कीर्तन मी ऐकलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत ऐका. धन्य कान्होपात्राजी झाली भाग्याची हो, भेटी झाली ज्ञान देवाची गे, म्हणून या धन्य धन्य निवृत्ती नाथ. तुकोबरायची दिंडी माझ्या गावात आली होती. त्यांचं कीर्तन ऐकून मी पंढरपूरला गेले आणि शेवटच्या श्वासापर्यंत देवाचं भजन केलं. तर देवाने मला मंदिरात जागा दिली. संताचं ऐकून, नाही का महाराज? संताचं ऐकून ती पोरगी गेली ना, हो, तर तिचा उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून याल तरी यारे लागे ओघे माझ्या मागे मागे. हा दोनच व्यक्ती बरोबर गेलं पाहिजे महाराज. एक तर साधू बरोबर जा, संता बरोबर जा आणि देवा बरोबर जा, नाही का? देवा बरोबर जर गेले ना महाराज, पुढे काय होते अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पोट भरी.
म्हणाल तोवरी. माझ्यासोबत आले ना महाराज, पोटभर त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. आलं तरी यारी लागे, अवघे माझ्या मांगे मांगे आज देतो पोट भरी. पुरी म्हणाल तोवरी. पण कसं चला, माझ्यासोबत चला, पण कसं चला अभंगाचं हळूहळू चला, 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 आणि हे सर्व करत असताना शेवटी तुकोबऱ्या सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका वरू पोटे आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवंताने गोकुळामध्ये केल्या बरं का. अनेक प्रकारच्या खोड्या बरं का. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी गोकुळामध्ये त्या ठिकाणी गवळणी सांगू लागल्या, आतापर्यंत या गोकुळामध्ये एकही चोरी झाली नाही, परंतु या नंदबाबाला पोरग झालं ना महाराज, सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी चोऱ्या होऊन राहिल्यात महाराज. पण सगळ्या गवळणी त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि यशोदेला सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर महाराज यशोदा त्या ठिकाणी आपल्या कमरेला पदर पोचते आणि उलट त्यांना सांगते, बाळाचा गुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाने. बाळाचा गुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाने. सगुण माझं त्या ठिकाणी मुलगा आहे, कशाला विनाकारण खोटा आळ घेता महाराज. बिचाऱ्या नाराज झाल्या हो आणि घरी आल्या. एका कोपऱ्यात एक गवळण राहत होती, ती म्हणे का ग गेल्या होत्या ना यशोदेकडे. हो म्हणे गेलो होतो ग, पण उलट तीच आम्हाला सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. अगं ती गवळण म्हणी त्यानं माझ्या घरी यावं गजानन बुवा. मग सांगते त्यांना, देवाबरोबर कोणी चॅलेंजच करायचं नाही मला, नाही का. माणसाबरोबर करा पण देवाबरोबर अजिबात त्या ठिकाणी चॅलेंज करायचं नाही. ठरल्याप्रमाणे महाराज त्या गवळणीच्या घरी संध्याकाळी भगवान परमात्मा पोहोचला बरं का.
पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी दही दूध त्या ठिकाणी खाल्लं आणि खाल्ल्याच्या नंतर गवळणीला त्या ठिकाणी जाग आली आणि गवळणीनं भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी पकडलंय म्हणे का रे लय सांगत होती ना तुझी आई त्या ठिकाणी बाळसा गुण गुणाचे ताने गे बाळ दिसतोय गोजिरवाने मग हे काय फर 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 त्या ठिकाणी ओढत नेलं भगवान परमात्म्याला हो आणि ओढत असताना भगवान परमात्मा म्हणला अगं वेळी झाली का काय 1 ते 1.5 तास झाले तू माझा हात धरला दुसरा हात पकड ना ग दुसरा हात त्या ठिकाणी पकडायच्या अगोदर महाराज त्या ठिकाणी तिचा नवऱ्याचाच हात तिच्या हातात दिला हो हा आणि फर फर ओढत त्या ठिकाणी घेऊन गेला आणि यशोदेला त्या ठिकाणी आवाज देऊ लागले यशोदे दार उघड ग लय सांगत होती ना तू बाळ माझे सगुण गुणाचे ताने घे आणि बाळ दिसते गोजिरवाने बघ तुझ्या पोराला आणल्याबरोबर महाराज यशोदा त्या ठिकाणी मंथन करत होती कृष्ण खेळत होता बरं का बाहेर आल्याच्या नंतर पाहते आणि सांगते यशोदेला ए यशोदे हे बघ तुझा पोरगा खाली पाहते महाराज आपलंच कॅलेंडर त्या ठिकाणी महाराज म्हणून अशा अनेक प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी भगवंताने केल्या खोड्या केल्याच्या नंतर आईच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणी यशोदा भगवान परमात्म्याला सांगू लागली कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे गवड्या घरी बोंबाट उठला माट तयाचे तो फोडू नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या एक चोरी त्या ठिकाणी भगवान परमात्म्यामध्ये घरामध्ये केली तर आईच्या लक्षात आलं आईनं सांगितलं आता या पोराला इथं न ठेवता कुठं न्यायचं त्या ठिकाणी गाई चारा या त्या ठिकाणी रानात त्या ठिकाणी पाठवून द्यायचं गाई चारा या रानात गेला ग मोहन घोंगडीवाला हो गाई चारायला त्या ठिकाणी रानामध्ये पाठवलं आणि रानात गेल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी महाराज सवंगड्यासोबत अनेक प्रकारचे खेळ हुमावा फुगडी म्हणा बोला अनेक प्रकारचे खेळ भगवंतांनी त्या ठिकाणी वाळवंटामध्ये खेळले बोला हमामा पोरा हमामा ती विठ्ठी दांडू महाराज आता ते आबक दुबक ते राहिलंच नाही महाराज नाही का राहिलं का तुम्हाला कळते का ते आबक दुबक ती बघ कळते का रगोरी काहीच राहिलं नाही महाराज फार जमाना बदलला बाबा नाही का दिनकर महाराज फार जमाना बदलला बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग या जमान्यामध्ये नाही कुणाची कदर हो या जमान्यामध्ये नाही माय बापाचा आदर बदलून गेला बदलून गेला निसर्ग बदलून गेला महाराज जमाना बदलल्यामुळे त्या ठिकाणी निसर्ग बदलला नाही का हा आता उन्हाळ्यात त्या ठिकाणी पाऊस यायला लागला यावर्षी नाही आला म्हणा का तुम्हाला आला यावर्षी बरं होतं जरा विठ्ठल विठ्ठल खेळ त्या ठिकाणी भगवंतांनी खेळले हो आणि खेळून खेळून त्या ठिकाणी महाराज सवंगडी दमले आणि भगवान परमात्म्याला सांगू लागले हे देवा
अरे खेळून खेळून त्या ठिकाणी 1 ते 1.5 तास झाले, 2 तास झाले रे. त्या ठिकाणी खेळत आहो आपण. आता भुका लागल्या त्या ठिकाणी. मग सर्व त्या ठिकाणी भगवंतानी सगळ्याच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्र केल्या महाराज. आणि त्या ठिकाणी भगवंताने प्रत्येकाच्या मुखात महाराज त्या ठिकाणी एकमेकाच्या मुखात घास घातला. तोच कला सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे बरं का. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.